नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा अनुदानासंदर्भातील आहे। कांदा अनुदानापासून किती शेतकरी वंचित राहिलेले आहे, नाशिक जिल्ह्यातील सविस्तर महत्त्वाची रेकॉर्ड आपल्यासमोर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या YouTube चॅनलला माझा शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। स्क्रीनवर बघतच आहात नाशिक जिल्ह्यातील इतके शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित। वाचा सविस्तर बघू शकता। नाशिक 1.5 वर्षापूर्वी कांद्याला दरात मोठी घसरण झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपयाचे कांदा अनुदान जाहीर केले होते। जवळपास 12,947 शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही। कांदा अनुदानाची ही रक्कम संपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केली आहे। शेतकरी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये व एक शेतकऱ्याला जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंत हे अनुदान देण्याचे राज्य सरकारने निश्चित केले होते। हे अनुदान कांद्याचे अनुदान मिळण्यासाठी जे शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी पात्र आहे होते त्यापैकी काही शेतकऱ्यांना अजूनही अनुदानाच्या एकूण रकमेपैकी काही रक्कम मिळाली नाही। तसेच फेर छाननी अंती सुद्धा ज्या शेतकऱ्यांचे अर्ज पात्र करण्यात आले आहेत त्यामुळे लवकरात लवकर कांदा अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। पणन विभागाच्या एका महिन्यापूर्वीचे पत्र 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना सदर अनुदान योजनेत समाविष्ट केले होते। या अनुदान योजनेचे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना सातबारा उतार्यावर उन्हाळी कांदा नोंद या सबबीखाली अशा शेतकऱ्यांना तालुकास्तरीय समितीने अपात्र केले होते। आता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या मार्फत लाभार्थी जिल्ह्याने या माहिती जोडून तालुकास्तरीय छाननी समिती व जिल्हास्तरीय छाननी समिती सदर लाभार्थ्यांना अर्जाची फेर तपासणी करून अर्ज पात्र केलेले आहे। धन्यवाद। लाईक शेअर आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त अशा पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत कारवाई करण्याचे राज्य पणन विभागाचे उपसंचालक मोहन निंबाळकर यांच्या सहीने सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव यांना 26 ऑगस्ट 2024 रोजी पत्र पाठवले आहे। असे असताना 1.5 वर्ष होऊनही तरी आधीच्या पात्र शेतकऱ्यांच्या कांदा अनुदान शिल्लक राहिलेली अनुदानांपैकी काही शेतकऱ्यांना तर फेर तपासणी अंती राज्यातील 12,600 पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाही। धन्यवाद। व्हिडिओ आपण महाराष्ट्र